नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे. ही एक वस्तू जर तुम्ही आपल्या जिभेवर किंवा आपल्या तोंडात ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही इन्क्रीज होत जाईल. तुमच्याकडे असणारी आकर्षण क्षमता ही वाढत जाईल, ज्याचा परिणाम हा समोरील व्यक्तीवर पडत जाईल आणि तो समोरील व्यक्ती हा आपल्याकडे मोहित होईल. बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्याच शेजारी किंवा आपलीच एखादी मैत्रीण असते, आपल्याच कुटुंबातील एखादं असं व्यक्तिमत्व असतं जे आपल्यापेक्षा लहान असतं, पैशांनी कधी गरीब असतं, दिसायलाही इतकं सुंदर नसतं. त्याच्यापेक्षा बघितलं म्हणजे त्याच्या मानात बघितलं तर आपल्याकडे खूप काही असतं, सौंदर्य असतं, पैसा असतो, आपण त्याच्यापेक्षा मोठेही असतो. पण त्या व्यक्तीला समाजात जास्त मान मिळतो, त्या व्यक्तीला समाजात जास्त किंमत दिली जाते. लोक त्याच्याकडे सल्ले मागायला येतात, लोक त्याला विचारात घेतात, लोक त्याच्या पाठीपाठी करतात, लोक प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर त्याचं मत घेतात. मग आपण दुखावतो की तो तर माझ्यापेक्षा लहान आहे किंवा त्याच्यापेक्षा माझ्याकडे खूप काही आहे, पण लोक माझ्याकडे का येत नाही, लोक माझ्याकडे का वळत नाही, लोक माझं का ऐकत नाही, समाजात मला किंमत का मिळत नाही. बघा, काहीतरी त्याच्याकडे असेल आणि काहीतरी तुमच्याकडे कमी असेल. तर त्याच्याकडे असणारी गोष्ट हे अट्रॅक्शन पॉवर, त्याची अट्रॅक्शन लेवल ही इन्क्रीज म्हणजे जास्त असेल आणि तुमची अट्रॅक्शन पॉवर ही त्याच्यापेक्षा कमी असेल. तर आपल्याकडे असणारी हीच अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी किंवा वाढवण्याची क्षमता असणारी ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या तोंडात किंवा तुमच्या जिभेवर ठेवायला सुरुवात केली तर समाजातील लोक तुम्हाला किंमत देतील, मान देतील. लांब गेलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी लोक सतत टार्गेट करत होती किंवा जी लोक सतत तुमच्यापासून दूर पळत होती, जी लोक तुम्हाला किंमत देत नव्हती, सतत तुम्हाला अपमानित करत होती, तर या एका उपायाने, या एका वस्तूने तीच लोक तुमच्या मागे मागे करतील, तीच लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील, तीच लोक तुम्हाला भेटण्यासाठी तडफडतील. खूप महत्त्वाचा आणि अत्यंत पॉवरफुल उपाय आहे. ज्यांच्याही आयुष्यातून कोणी दूर गेलेलं आहे, ज्यांना समाजात किंमतच मिळत नाहीये, ज्यांचं कोणी ऐकतच नाहीये, तर त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय आवर्जून करून बघावा. आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, हा उपाय कधीपासून करायचा, तर हा उपाय आठवड्यातील कुठल्याही मंगळवारी करू शकतात किंवा कुठल्याही शुक्रवारी. आज मंगळवार आहे, आजपासून केला तरीही चालेल, नाही तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. संपूर्ण दिवसात अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही आपण हा उपाय करू शकतो. या उपायासाठी सगळ्यात महत्त्वाची पॉवरफुल असणारी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे काळ्या रंगाचा वेलदोडा. बघा, ज्याला काळी वेलची किंवा काळी इलायची म्हणतो. काळी वेलची ही आजारपण दूर करण्यासाठी, बाधांना नष्ट करण्यासाठी, नवग्रहांना स्थिर करण्यासाठी आणि मोहिनी निर्माण करण्यासाठी काळी वेलची ही सर्वात प्रभावी आणि उपयुक्त मानली जाते. आपल्याला मोजून 7 काळ्या वेलच्या घ्यायच्या. किती? 7. जास्त नको, कमी पण नको, 7 इतक्या करायची. एक मनुका सारखीच ती असते. कुठल्याही पूजेचं साहित्य भेटतं तिथे, किराणा दुकानात किंवा कुठल्याही मॉलमध्ये, होलसेल दुकान, रिटेल दुकान असेल तिथे कुठेही तुम्हाला ही वेलची मिळून जाईल. तिथून आपल्याला मोजून 7 ह्या वेलच्या तिथून आपल्याला मोजून काळ्या रंगाच्या 7 वेलच्या आपल्या घरी आणायच्या आहेत. ठीक आहे. यानंतर देवघरात जिथे कुलदेवीची मूर्ती, आपल्या देवघरात कुलस्वामिनीची मूर्ती असेल, त्यासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि एक आसन घालून आपल्याला तिथे बसायचं आहे. आता जो दिवा आपण तिथे लावलेला आहे त्या दिव्यात यातील एक वेलची टाकायची. ही काळी वेलची त्या दिव्यात म्हणजे दिव्यातील तेलात किंवा तुपामध्ये अर्पण करायची. रातील 6 वेलच्या शिल्लक. सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरती या ठिकाणी ही एक वेलची घ्यायची. ठीक आहे. ही वेलची बरोबर या मध्यभागी या खोलगट भागामध्ये ठेवायची. हात असा ठेवायचा.
त्यानंतर ज्या व्यक्तीला वश करायचं आहे, ज्या व्यक्तीला मोहित करायचं आहे, ज्या व्यक्तीने अट्रॅक्ट व्हावं असं वाटत आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. समजा तुम्हाला समाजात अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करायची आहे किंवा समाजात नाव लौकिक मिळवायचं आहे, तुम्ही नाव नाही घेतलं तरीही चालेल. फक्त तो वेलदोडा हातामध्ये ठेवायचा आणि जो मंत्र सांगतीये तो मंत्र 11 वेळा म्हणायचा. मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम ह्रीम वश 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 स्वाहा. ओम ह्रीम श्रीम ह्रीम वश 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 स्वाहा. ओम ह्रीम श्रीम ह्रीम वश 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 स्वाहा. ओम ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम वश 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 स्वाहा. हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आणि हा काळ्या रंगाचा हा वेलदोडा आहे हा कुलदेवीच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायचा. पुन्हा दुसरा काळा वेलदोडा घ्यायचा, पुन्हा या खोलगट भागात ठेवायचा. सेम जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र म्हणायचा. हा वेलदोडा पुन्हा अभिमंत्रित करून कुलदेवीच्या समोर अर्पण करायचा. असे घेतलेले 6च्या 6 आपण 7 घेतले होते त्यातील एक वेलदोडा दिव्यामधील तेलात घातलेला आहे आणि जे 6 घेतलेले आहेत 6ही वेलदोडे 11 वेळा बरोबर सांगितलेला मंत्र म्हणून तुम्हाला अभिमंत्रित करून ते कुलदेवीच्या चरणांजवळ ठेवायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही ही रेमेडी सुरू कराल, मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल, तिथून पुढील 24 तास, किती 24 तास हे वेलदोडे तुम्हाला माता लक्ष्मीच्या कुलदेवीच्या चरणांच्या जवळ अर्पण करून ठेवायचे. कुलदेवीचा फोटो नसेल तर तुम्ही देवघरात जी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल त्या समोर जरी हे वेलदोडे अर्पण केले तरीही चालतील. आता हे 6 वेलदोडे 24 तासांपर्यंत तुम्हाला देवघरातच ठेवून द्यायचे आहेत. 24 तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे वेलदोडे तिथून उचलायचे आहेत. एक लाल रंगाचं एक कापड घ्यायचे, असं लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि 6च्या 6 वेलदोडे त्या कापडात ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर त्याला एक घट्ट गाठ मारायची. आता ही वेलदोड्यांची जी पोटली तयार होईल, ही पोटली स्वतःवरून आपल्याला आपली अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करायची आहे म्हणून स्वतःवरून 7 वेळा उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे स्वतःवरून 7 वेळा अशा पद्धतीने हे असं ओवाळून घ्यायचं. त्याच्यानंतर ही लाल रंगाची पोटली खोलायची. खोलून त्यातील एक वेलदोडा बाहेर काढायचा. चहा किंवा काहीतरी गोड बनवा, काहीही बनवू शकतात आणि त्यामध्ये हा वेलदोडा टाकायचा आणि हे ग्रहण करायचं, हे खायचं. त्यानंतर कुठल्या मीटिंगला जायचं आहे तिथे जा, ज्याला अट्रॅक्ट करायचं आहे त्याच्याशी बोलण्यासाठी जा. ज्या लोकांना तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे, खेचायचं आहे, तर हा वेलदोडा ग्रहण केल्यानंतर त्या व्यक्तीशी बोलायला जा. याने काय होईल, तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन लेवल ही इन्क्रीज होत जाईल. समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होत जाईल. आता त्यानंतर राहिलेले 5 वेलदोडे पुन्हा त्या कापडात बांधायचे आणि ही पोटली आपल्या सोबतच ठेवायची. 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा तो वेलदोडा ग्रहण करायचा. तुम्ही गोड याच्यात खाऊ शकता किंवा जिभेवर ठेवून तुम्ही ग्रहण करू शकता. नाही तर तो जिभेवरती ठेवून त्याची ती जी लाळ तयार होईल ती तुम्ही गिळू शकता. त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तो वेलदोडा तुम्ही थुंकून बाहेरही टाकू शकता. फक्त त्यामध्ये असणारी जी लाळ आहे ना ती आपल्या पोटात गेली पाहिजे. याने काय होईल तर तुमच्या आयुष्यात रोग, बाधा, पिशाच यातूनही मुक्तता होईल. कुणी काहीतरी तुमच्यावरती काही काळी जादू वगैरे केली असेल आणि त्यामुळे जर समाजात तुम्हाला किंमत मिळत नसेल, कारण बऱ्याच वेळा असं होतं आपली पर्सनॅलिटी कमी दिसण्यासाठी किंवा आपल्याला खाली खेचण्यासाठी काही जादू केले जातात. तर हे काही असेल प्रकार तर या वेलदोड्याने किंवा याच्या ग्रहणाने अभिमंत्रित केलेले हे वेलदोडे ग्रहण केल्याने ते सगळं नष्ट होईल. नवग्रहांचा एक जरी ग्रह अस्थिर झालेला असेल त्यामुळे जर काही अडथळे येत असतील, त्यामुळे जर तुम्हाला समाजात त्रास होत असेल किंवा त्यामुळे तुमच्या घरातील लोक तुमच्यापासून सतत दुखावत असतील तर ते नवग्रह स्थिर होतील. बघा, काळ्या वेलदोड्यामध्ये तुम्ही सर्च जरी केलं तरीही येईल की काळ्या वेलदोड्यामध्ये मोहिनी निर्माण करण्याची, वशीकरणाची, रोग, बाधा ह्या सगळ्या गोष्टींतून म्हणजे मुक्तता मिळवण्याची क्षमता ही खूप जास्त आहे.
1 महिना संपण्याच्या आत, संपूर्ण 1 महिना किंवा 41 दिवस संपण्याच्या आत तुम्हाला हे 6च्या वेलदोडे ग्रहण करायचे आहेत। या 41 दिवसांच्या आत आवर्जून तुम्हाला याचा अनुभव येईल। तुमच्या आयुष्यातून दूर गेलेला व्यक्ती तुमच्या जवळ येईल। समाजामध्ये जेव्हा फिराल तेव्हा आधीपेक्षा कुठेतरी आपल्याकडे लोक अट्रॅक्ट होतील। आधी जिथे काहीच घडत नव्हतं, कोणी बघतही नव्हतं, तिथे लोक तुम्हाला स्वतःहून आवाज देतील। खूप चांगला, खूप छान उपाय आहे, नक्की करा। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।